हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण आज सुंदर अशी हाफ सर्कलमध्ये बॉर्डर रांगोळी बघणार आहोत. त्यासाठी लागणारी जी डिझाईन आहे ती मी A4 साईजवरती प्रिंट करून आणली आहे. मी डिझाईनची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अटॅच केली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला OHP शीट घेऊन ती डिझाईनवरती मास्किंग टेपने व्यवस्थित सिक्युअर करून घ्यायची आहे. यासाठी जे मी कलर्स यूज केले आहेत ते तुम्हाला दाखवले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन ठेवू शकता. इथे मी फॅब्रिक ग्लू यूज केलेला आहे फेविक्रिलचा. त्यासाठी 50% पाणी आणि 50% ग्लू असं मी प्रमाण घेतलेलं आहे. तो ग्लू आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. डिझाईन थोडीशी इंट्रिकेट असल्यामुळे मी इथे 00 साईजचा राऊंड ब्रश यूज केला आहे ग्लू अप्लाय करण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्ही ब्रशने व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचा आहे. ग्लू लावल्यानंतर त्याच्यावर आपण रांगोळी टाकणार आहोत. ती रांगोळी व्यवस्थित एक पेपर ठेवून प्रेस करून घ्यायची आहे आणि जी एक्स्ट्रा रांगोळी आहे ती आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट लेअर कंप्लीट करून घेणार आहोत. इथे मी पानांसाठी 2 ग्रीनचे शेड वापरले आहेत, एक लाईट ग्रीन आणि दुसरं डार्क ग्रीन. या डिझाईनसाठी मी लाईट आणि डार्क असे दोन्ही पद्धतीचे कलर यूज केले आहेत. जर आपण कॉम्प्लिमेंटरी कलर्स एकमेकाच्या बाजूला यूज केले तर ती रांगोळी अजून जास्त उठून दिसते. जी रांगोळी बॉर्डरच्या बाहेर गेली आहे ती आपण टूथपिकच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायची आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पहिला कलर देऊन झाल्यानंतर आपण जेव्हा दुसरा कलर देतो आणि तो झटकतो किंवा एक्स्ट्रा रांगोळी आपण जेव्हा काढून घेतो तर ती रांगोळी पहिल्या कलरवर पडल्यानंतर त्याला ती चिटकून राहते. असं होण्याचं कारण म्हणजे की पहिला कलर जो आपण दिलेला आहे त्याच्यातला ग्लू अजून पूर्णपणे ड्राय झालेला नसतो. तो ओलसर असल्यामुळे त्याच्यावरती परत ती रांगोळी चिटकून राहते. तर यासाठी तुम्ही पहिला जो कलर आपण केलेला असतो तो थोडासा ड्राय झाल्यानंतर मग दुसरा कलर करा. किंवा आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मी पिंक कलरचा फ्लावर आणि जे खालचे पानं आहेत ते करून झाल्यानंतर मध्ये थोडा गॅप सोडून परत मी वरचे पानं आणि जी वरची डिझाईन आहे येलो कलरमध्ये ती करते आणि मध्ये तो थोडासा गॅप सोडला आहे मी, कारण ते पिंक कलरचा फ्लावर तोपर्यंत व्यवस्थित ड्राय होते. तर अशा प्रकारे जर तुम्ही कलर केला तर कलर एकमेकात मिक्स होणार नाहीत.
आपला फर्स्ट लेअर आता ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट लेअर आपल्याला कंप्लीट ड्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण सेकंड लेअर करणार आहोत. तर इथे मी पहिल्यांदा OSB शीट डिझाईनपासून बाजूला करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपण सेकंड लेअर करणार आहोत. सेकंड लेअरसाठी परत एकदा आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. फर्स्ट लेअरपेक्षा सेकंड लेअर करणं अगदी सोपं आहे, कारण खाली आपल्याला रांगोळीचा एक लेअर मिळतो आणि त्याच्यावरती आपण ग्लू पटकन अप्लाय करू शकतो. त्यामुळे आपला सेकंड लेअर हा फर्स्ट लेअरपेक्षा थोडासा फास्ट होतो. सेकंड लेअर आता आपला पूर्ण कंप्लीट झाला आहे. सेकंड लेअर पण पूर्णपणे व्यवस्थित ड्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे ॲक्रिलिक ब्लॅक कलर यूज केला आहे रांगोळीला आउटलाईन करण्यासाठी. ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला असंच छान वाटत असेल तर तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता किंवा मग तुम्ही त्याला बॉर्डर किंवा शेडिंग ॲड करू शकता. मी इथं थोडंसं डिटेलिंग ॲड करत आहे ब्लॅक कलरनी. जर डिझाईन थोडीशी इंट्रिकेट असेल तर आपण त्याला बॉर्डर करू शकतो, कारण तसं केल्यामुळे डिझाईन थोडीशी पॉपअप होते आणि ब्लॅक बॉर्डरमुळे थोडीशी ती उठून दिसते. असं नाही की फक्त ब्लॅक कलरनेच आपण बॉर्डर करू शकतो. तुम्हाला व्हाईट जर आवडत असेल तर तुम्ही व्हाईट करू शकता.
कलरची बॉर्डर आता पूर्ण करून झाली आहे आणि बॉर्डर केल्यामुळे डिझाईन अजून जास्तच उठून दिसत आहे. त्यानंतर रांगोळी व्यवस्थित एका फ्लॅट ब्रशने साफ करून घ्यायची आहे. यानंतर आपण जी एक्स्ट्रा OHP शीट आहे ती कट करून घेणार आहोत. मी इथे 3D आउटलाइनर यूज करत आहे. व्हाईट कलरमध्ये आहे. अजून थोडेसे त्याच्यामध्ये मी डिटेल्स ॲड केलेले आहेत. हे पण पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही करू शकता, नाही केलं तरी पण चालेल. पण एक दिसायला अजून सुंदर दिसेल रांगोळी, त्यामुळे मी ह्याच्यात हे ॲड केलं आहे. आपली सुंदर अशी हाफ सर्कलमध्ये रेडीमेड बॉर्डर रांगोळी तयार आहे. तुम्हाला हवी तशी तुम्ही ही वापरू शकता. देवाऱ्यासमोर ठेवण्यासाठी किंवा दारात ठेवण्यासाठी किंवा मी आता 2 पेअर केलेले आहेत, तर समईसाठी सुद्धा ही अत्यंत सुंदर दिसते. तर अशाच सुंदर रेडीमेड रांगोळी ट्युटोरियलसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा.